नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असतात। माझ्या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। निर्जला एकादशीला काय करावे आणि हा उपवास कसा करायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। जर तुम्ही पहिल्यांदा निर्जला एकादशी करत असाल तर या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला माहिती मिळून जाईल की कसा उपवास करायचा आणि कसा निर्जल राहायचा। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल आणि व्हिडिओ पूर्ण पहा, कॉल करू नका नाहीतर अर्धवट माहिती मिळेल। निर्जला एकादशीचा उपवास करताय तर या गोष्टींची घ्या काळजी, मिळेल व्रताचे पूर्ण फळ। ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात। या एकादशीला शास्त्रांमध्ये विशेष महत्त्व आहे कारण ती सर्वोत्तम आणि पवित्र मानली जाते। केवळ एका निर्जला एकादशीचा उपवास केल्याने वर्षभर येणाऱ्या 24 एकादशीचे पुण्यफळ मिळतात अशी मान्यता आहे। या दिवशी पाणी पिणे निषिद्ध आहे। पद्मपुराणानुसार जो व्यक्ती या दिवशी निर्जल व्रताच्या नियमाचे पालन करतो आणि श्रद्धेने भगवान विष्णूची पूजा करतो त्याला कोणत्याही पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतो। पाहुयात काय आहेत या व्रताचे नियम। पुराणानुसार 5 पांडवांपैकी एक भीमसेनने वेदव्यासाला विचारले की मी एकही उपवास केलेला नाही कारण माझ्या पोटात भुकेची आग नेहमीच जळत असते, त्यामुळे मला उपवास करणे जमत नाही। अशा परिस्थितीत मला असे कोणतेही व्रत सांगा की ते एकदाच केल्याने माझेही तारण होईल आणि मला स्वर्ग मिळेल। त्यानंतर व्यासजींनी भीमसेन यांना ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या एकादशीला निर्जलीकृत राहून उपवास करण्यास सांगितले। कडक ऊन असलेल्या महिन्यात निर्जलीकृत राहणे अत्यंत कठीण आहे, म्हणूनच या एकादशीला उपवास करणे अवघड मानले जाते। व्यासजी म्हणाले की या एकादशीचा उपवास केल्यानेच वर्षभर येणाऱ्या सर्व एकादशीची फळे मिळतात। चला तर मग पाहूयात निर्जला एकादशी व्रताचे नियम काय, वर करताना कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी। निर्जला एकादशी व्रत नियम। जर तुम्ही निर्जला एकादशीला उपवास करत असाल तर या दिवशी दुपारी झोपण्याची किंवा सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची चूक करू नका। शास्त्रांमध्ये कोणत्याही उपवासादरम्यान दुपारी झोपणे निषिद्ध मानले जाते। असे केल्याने उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही। अशा परिस्थितीत निर्जला एकादशीच्या दिवशी उशिरा झोपू नका आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा। निर्जला एकादशीच्या दिवशी लसूण, कांदे इत्यादी तामसिक पदार्थांचे सेवन करू नये। जर तुमच्या घरातील कोणी निर्जला एकादशीला उपवास केला असेल तर त्या दिवशी घरी तामसिक अन्न तयार करू नये। या दिवशी घरी सात्विक अन्न तयार करणे महत्त्वाचे आहे। निर्जला एकादशीच्या दिवशी हा नियम पाळल्याने भगवान विष्णूची कृपा कुटुंबातील सदस्यांवर राहते। निर्जला एकादशीला उपवास करत असाल तर या दिवशी तुम्ही सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले पाहिजेत। यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि उपवासाचा संकल्प घ्या। तसेच निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना करणे व एकादशी व्रत कथा वाचणे महत्त्वाचे आहे, तरच उपासनेचे पूर्ण फळ प्राप्त होते। निर्जला एकादशीच्या उपवासादरम्यान पाणी पिण्यास मनाई आहे। पूर्णविराम। अशा परिस्थितीत उपवासादरम्यान कोणीही कोणतेही द्रव पिऊ नये। तसेच निर्जला एकादशीच्या उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालण्यासही मनाई आहे। या दिवशी आपले आचरण योग्य असावे। निर्जला एकादशीला कोणाचाही अपमान करता कामा नये।